नमस्कार. जय महाराष्ट्र. मी शालेय जीवनापासून शिवसेनेचं निष्ठेने काम करणारा एक शिवसैनिक. या 66 सालापासूनची शिवसेना मी पाहिलेली आहे आणि त्या 66 पासूनच्या शिवसेनेमध्ये मी सक्रियपणे काम केलं. ज्या शिवसेना प्रमुखांनी मुंबई महाराष्ट्रासाठी आपला जीव प्राण एकत्र करून जी हाक मारली होती मराठी माणसासाठी, ती मुंबई ज्या मूडवर उद्योजकांच्या हातात दिली जाते, त्याचं आमचं मला खूप दुःख होतंय. काल आपण सर्वांनी शिवसेनेचा विराट मेळावा पाहिला असेल. शिवसेना प्रमुखांचे 2 वाघ त्या ठिकाणी जे काही बोलले, जी आपली मतं त्यांनी मांडली, हे सर्व पाहून बाळासाहेब खूप खुश झाले असतील की माझे 2 वाघ आज महाराष्ट्रासाठी उतरलेत आणि ते नक्कीच या महाराष्ट्राला, मुंबईला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, श्रमिक जे दिवस रात्र मेहनत करतात त्यांना न्याय मिळत नाही आणि आज मुंबई या धनदांडग्यांच्या हातात देऊन सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांवर अन्याय केलाय. मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मुंबईकर वेगळ्या अर्थाने विचार करतील. सर्व मुंबईकर, मराठी बांधव एकत्र येऊन मशाल या चिन्हावर, इंजिन या चिन्हावर आपलं मतदान करतील आणि हे दाखवून देतील की हा मराठी माणूस एकत्र आला तर काय करू शकतो. मी सर्व मराठी जनांना, आया बहिणींना, माता भगिनींना विनंती करेन की आपण एकत्र येऊन, जिथे कुठे असाल, ज्या ज्या पक्षात असाल, तिथून एकत्र येऊन हे मतदान एका निष्ठेने दाखवून द्या की आम्ही मराठी एकत्र आलो तो काय करू शकतो. आणि मला खात्री आहे की 66 सालापासून बाळासाहेबांनी, शिवसेना प्रमुखांनी जी मेहनत घेतली, त्या मेहनतीचं चीज या वेळेला नक्की या निवडणुकीत दिसून येईल. पुन्हा एकदा विनंती करतो सर्व मुंबईकरांनी, महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शरदचंद्र पवारांची राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना भरभरून मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.